जर तुम्ही मतदान केलं नसेल तर लवकरात लवकर घराच्या बाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा, कारण आता शेवटचा केवळ 1 तास राहिलेला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतदान सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। अजून 1 तास आता केवळ बाकी आहे। त्यामुळे जर आपण आपला मतदानाचा हक्क बजावलेला नसेल तर जरूर घराबाहेर पडा, मतदान केंद्र गाठा आणि आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य बजावा। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता अवघा 1 तास उरलेला आहे आणि विशेष म्हणजे गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे। त्यामुळे प्रत्येकाने मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन झी 24 तास करते। आज लोकशाहीतल्या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा दिवस आहे। महाराष्ट्राचं पुढचं सरकार निवडण्याचा अधिकार हा केवळ मतदार राजाला आहे आणि आजचा दिवस हा मतदार राजाचा असल्यामुळे शेवटच्या 1 तासामध्ये आपलं मतदान जर केलेलं नसेल तर आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा आणि हे पवित्र दान आहे मतदान। आपलं सरकार कोण असावं हे निवडण्याचा अधिकार हा केवळ तुम्हाला आहे, त्यामुळे मतदान जरूर करा। पुन्हा एकदा झी 24 तास कडून आपल्याला आवाहन करण्यात येते। तर एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये सकाळपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। मतदानाचा हक्क लोक अगदी उत्साहीपणे बजावता आहेत आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमचे अनेक भागामध्ये महाराष्ट्रात असलेले रिपोर्टर्स। आणि सध्या आपल्याबरोबर नाशिकमधून योगेश खरे, विशाल करोळे संभाजीनगरमधून, अमर काणे नागपूरमधून आहेत, प्रताप नाईक कोल्हापूरमधून आपल्या संपर्कात आहेत, मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आहेत, ओम देशमुख आहेत, मनशी पाठक आहेत, कपिल राऊत आहेत, अमोल पेडणेकर असे सर्व आमचे रिपोर्टर्स आज झी 24 तासचे सर्व रिपोर्टर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आपल्यापर्यंत बित्तम बातमी मतदानाची पोहोचवत आहेत। आपण थेट जाऊया आधी मुंबईमध्ये, सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सीमा, केवळ आता 1 तास राहिलेला आहे। शेवटच्या 1 तासाची प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते, अधिकाधिक मतदार बाहेर पडावेत आणि मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रयत्न होत असतो। काय नेमकं वातावरण दिसतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर फक्त आता मतदानासाठी 1 तास शिल्लक उरलेला आहे आणि तत्पूर्वी आपण नेहमीच बघतो की जेव्हा शेवटचे काही तास उरलेले असतात तेव्हा मतदान केंद्रावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। सध्या मी वरळीमध्ये उपस्थित आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की जे मतदार राहिले होते मतदान करण्यासाठी ते आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांच्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आयोगाकडून व्हीलचेअरची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। अगदी रस्त्याच्या कडेला त्याचसोबत आतमध्ये मतदार केंद्रामध्ये आपण बघू शकतो की वरिष्ठ नागरिकांची, तरुणांची आपल्याला गर्दी बघायला मिळत आहे। घराबाहेर जे उन्हामध्ये घराबाहेर पडले नव्हते ते असे सगळे मतदार आता आपल्याला घराबाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहे। वरळीमध्ये आतापर्यंत 39% मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एक गोष्ट म्हणजे की लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रचंड गर्दी बघायला मिळालेली होती। जे मतदार होते ते रांगेत 1-1 तास 2-2 तास उभे राहून मतदान करत होते। तेव्हा मात्र आयोगावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते की मतदारांची गैरसोय होते। मात्र विधानसभा निवडणुकीवेळी ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाही। अगदी प्रत्येक केंद्रावरती आपण जर बघितलं, प्रत्येक केंद्रावरती आपण जाऊन बघितलं तर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत नाही। याचं कारण म्हणजे की यावर्षी म्हणजे या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आयोगाने मतदान केंद्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवलेत। मुंबईमध्ये 10,117 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी बघायला मिळत नाही असं निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सध्या या वरळीमध्ये ही परिस्थिती आहे। ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मंडळी असतील, आता दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहे। आतापर्यंत 39% मतदान झाल्याचं आकडेवारीनुसार कळतंय। आता शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या तासांमध्ये किती मतदान होणार, किती टक्के मतदान वाढणार हे बघणं महत्त्वाचं असेल। आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला बघायला मिळत आहे। मिलिंद देवरा शिंदे गटाकडून, त्याचसोबत आदित्य ठाकरे गटाकडून, तर संदीप देशपांडे मनसेकडून हे रिंगणामध्ये उतरले। त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता मतदार कशा पद्धतीनं कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, अशा संपर्कात राहा। आपण एकंदरीतच महाराष्ट्रातून शेवटच्या 1 तासाचा हा आढावा घेतो आहोत। आमचे विविध प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण थेट जातोय आता बारामतीकडे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। जावेद, अत्यंत हाय व्होल्टेज निवडणूक खरं तर तुम्ही कव्हर करताय। ही जी लढत
लढत आहे. संपूर्ण राज्याचंच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचं लक्ष बारामतीच्या या लढतीकडे लागलंय. शेवटचा 1 तास आहे. आज बारामतीमध्ये सुद्धा बरेच राडे झाले. काय नेमकं शेवटच्या 1 तासामधलं वातावरण दिसतंय? नक्कीच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी जी लढाई आहे ती लोकसभेनंतर पुन्हा बारामतीमध्ये विधानसभेला दिसून येत आहे. अत्यंत चुरशीची ही लढत आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार जे आहेत ते उभे ठाकलेले आहेत. आणि ही लढाई जी आहे ती पवार विरुद्ध पवार कुटुंबातच आहे. सकाळपासून जी आहे ती गर्दी जी आहे बारामतीमध्ये ती काहीशी तुरळक होती. आता दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान जी गर्दी पाहतोय की प्रचंड अशा स्वरूपामध्ये मतदार जे आहेत ते आपल्या घरातून बाहेर पडलेले आहेत. मी सध्या बारामती शहरातल्या उघडा मारुती मंदिराच्या या दक्षिणमुखी मंदिराच्या ज्या कदम चौकामध्ये आहे. आपण पाहू शकता की प्रचंड गर्दी, महिला देखील आहेत. 3 रांगांमध्ये महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या आहेत. दुसरीकडे जे मतदार आहेत ते पुरुष मतदार देखील रांगेमध्ये आहेत. महिलांचा या ठिकाणी प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिसतोय. आणि एकंदरीतच बारामतीमध्ये जे आहे ते हाय व्होल्टेज ड्रामा जसा की लोकसभेला रंगला होता तशाच पद्धतीचा विधानसभेला देखील रंगलेला आहे. आपण पाहू शकता की प्रचंड गर्दी जी आहे ती सकाळीच आपल्याच याच बारामती शहरामधल्या एका भागामध्ये म्हणजे बालक मंदिराच्या ठिकाणी शर्मिला पवार यांनी आरोप केला होता की आमच्या कार्यकर्त्यांवरती एकदम धमकी दिली जाते आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं की जावेद, हा राडा आपण दाखवला, या संदर्भातले डिटेल्सही दाखवले. मला फक्त आपल्याला हा प्रश्न विचारायचा, शेवटच्या 1 तासामध्ये महिलांच्या 3 एवढ्या मोठ्या रांगा, पुरुषांच्या 2 रांगा लागल्यात. एवढा उशीर का केला? 1 तासामध्ये एवढ्या मतदाराच्या रांगा उरकणार का? एवढा उशीर या मतदारांनी का केलाय? नक्कीच बारामतीमध्ये सकाळपासूनच तुरळक गर्दी, म्हणजे यापूर्वी देखील अनेक मतदारांना असंच चित्र काहीसं बारामतीमध्ये दिसून येतं. मात्र दुपारनंतर जे आहे ते हळूहळू गर्दी जी आहे ती वाढायला लागलेली आहे. बारामतीसारख्या शहराच्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहेत ते साहजिकच दुपारून नंतरच बाहेर पडतात. जे काही कामावरचे असतात, कर्मचारी असतात, हे देखील बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावत असतात. आता आपण पाहतोय की याच ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेली आहे. आणि हा कुठेतरी रात्री उशिरापर्यंत मतदान जे आहे ते मतदानाची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. ठीक, जावेद, जरूर आपल्याकडून या संदर्भातला आढावा जाणून घेत राहू. तुर्तास असे संपर्कात राहा. आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळपासून 7 वाजल्यापासून सुरू असली तरी शेवटचा 1 तास हा मतदानाच्या दृष्टीनं अत्यंत हाय व्होल्टेज आणि तितकाच संवेदनशील ठरणार आहे. बारामतीमध्ये मोठ्या रांगा लागलेल्या, शहरी भागामध्ये जवळपास 5 रांगा लागलेल्या आहेत, 3 महिलांच्या 2 पुरुषांच्या. त्यामुळे आता हे मतदान पुढच्या 1 तासामध्ये कशा प्रकारे पुढे जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे जाऊया. आमचे प्रतिनिधी नाशिकमधून योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि जाणून घेऊया नाशिकमधलं नेमकं शेवटच्या 1 तासामधलं वातावरण काय आहे. योगेश, आज नाशिक सुद्धा मोठ्या अनेक खरं तर घटनांमुळे गाजला. अनेक घडामोडी घडत होत्या नाशिकमध्ये. शेवटचा 1 तास राहिलाय. काय नेमकं मतदारांची मानसिकता आहे? मतदान केंद्रांवर काय नेमकं वातावरण दिसतंय? अनुपमा, आपण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वाधिक संवेदनशील केंद्र असलेल्या नांदगाव मतदारसंघामध्ये आहोत. नांदगाव मतदारसंघातल्या मनमाडमध्ये आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती शेवटच्या तासाभरात मतदान करण्यासाठीची या ठिकाणी झालेली आहे. कारण म्हणजे आता काही मिनटं या ठिकाणी शिल्लक आहेत असं म्हणायला हरकत नाही. 1 तास शिल्लक असताना जवळजवळ या ठिकाणी महिलांच्या रांगा आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 3 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि या मतदान केंद्रांसाठीच्या ह्या रांगा आहेत. प्रामुख्यानं महिला तुम्हाला मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. इतक्या उशिरानं या महिला येण्याचं कारण म्हणजे दिवसभरातली कामं आटोपणं, आपल्या घरची कामं किंवा काही बाहेर त्या बऱ्याच ठिकाणी रोजगारासाठी जात असतात, तर रोजगाराचं काम करून त्या संध्याकाळी परत या ठिकाणी आलेल्या दिसून येत आहेत. अनेकांशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं आहे की सगळी कुटुंबातली सर्व कामं पार पाडल्यानंतर संध्याकाळचा वेळ थोडाफार मिळत असतो आणि त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करायचा असतो, तर हाच वेळ त्यांच्यासाठी मोकळा असतो. त्यामुळे विश्रांती घेऊन या सर्वजण या ठिकाणी आल्या. मात्र गर्दी बघून आता त्याही सर्व वैतागलेल्या आहेत. एक लहान मुलगा घेऊन, अगदी 1 वर्षाचा लहान मुलगा घेऊन पण एक लेडी आत्ता जस्ट येऊन गेली. कुणी अपंगसुद्धा या ठिकाणी आलं आहे. त्यामुळे मात्र एक दिलासादायक गोष्ट ही आहे की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान जे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिक करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये जवळजवळ आतापर्यंत जर आपण बघितलं तर 50% मतदान हे वेगवेगळ्या भागांमध्ये झालेलं आहे. हा टक्का जवळजवळ 60% पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकूणच उत्साह जो आहे तो आपल्याला नाशिकमध्ये दिसून येतो.
खरंय योगेश, मात्र पुढच्या 1 तासामध्ये एवढ्या सगळ्या मोठ्या गर्दीचं मतदान होणं गरजेचं आहे. जर रांगा खोळंबल्या तर अर्थातच कंटाळून नागरिक आपलं कर्तव्य न बजावता जातात. खरं तर हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. मात्र आता आपण पाहतोय नाशिकमध्ये मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. जाऊया पुढे आपल्याबरोबर आहेत कपिल राऊत ठाण्यामधून आमचे रिपोर्टर. कपिल, काय नेमकं ठाण्यामध्ये वातावरण दिसतंय? कारण ठाण्यामधून सुद्धा आज सकाळपासून बऱ्याच मोठ्या बातम्या येत होत्या. काय नेमकं ठाण्यामध्ये घडतंय? शेवटचा 1 तास आहे, खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे ठाणे. उदासीनता मतदारांनी दाखवलेली आहे. वेळ कमी होत चाललेला आहे. आता काही तासच उरले, म्हणजे 1 तास उरलेला फक्त. शेवटच्या 1 तासाचा शेवटच्या 1 तासामध्ये मात्र लोक बाहेर पडतात, परंतु सकाळपासून मात्र थोडंसं मतदान राज्याने नाराज केलं असं चित्र पुणे ठाण्यामध्ये आहे. जवळपास 30 ते 39% सरासरी ही ठाण्याची आहे. त्यामुळे सर्वात कमी सरासरी ही ठाण्याची आहे. परंतु सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भिवंडी ग्रामीणमध्ये जवळपास 47% मतदान झालेलं आहे. तर बालेकिल्ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला ठाणे 5 पठाडी या परिसरामध्ये 45% मोठी जास्त मतदान झाली. त्या 2 ठिकाणी जास्त मतदान झालेलं आहे. तर उल्हास भिवंडी ग्रामीण तर ह्या भागामध्ये 31% उल्हासमध्ये मतदान झालेलं आहे. त्यामुळे एक ठिकाणी जे तुरळक झालेलं होतं दिसतात, पण ते शेवटच्या तासाचा उद्योग शेवटच्या तासामध्ये आता हळूहळू गर्दी मतदारांच्या बाहेर पडत ऊन होत आणि काही गोष्टी महत्वाच्या त्यामध्ये बघू शकता. रांगामध्ये जास्त करून महिला हा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. महिला वर्गात तो बाहेर पडलेला आहे मोठ्या प्रमाणात. यावेळी विधानसभेत सगळे चित्र दिसत महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजना का इम्पॅक्ट नाही ना असाही चर्चा सुरू आहे. आणि जर हा टास्क इम्पॅक्ट असेल तर नक्कीच त्याचा महायुतीला फायदा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्या अनेक मतदार केंद्रावर विधवा आहे भाव घेतलेला आहे. तिथे मोठ्या प्रमाणात महिलांच्या रांगा दिसत आहेत. त्यामुळे योजनेचा हा इम्पॅक्ट नाही ना असाही चर्चा सुरू झालेली आहे. परंतु सध्या मतदार राज्य हळूहळू येणार शेवटचे 1 तास आहे. सरासरी आहे ती 50% 100% वरती जाणं गरजेचं आहे असं कारण की मतदानात वाढला तरच सांगू शकतो. ठीक, लक्षात आलं कपिल, आपला आवाज तुटतोय. मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ही ठाण्यामधून दाखवतोय ती म्हणजे सध्या मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. खरं तर शेवटच्या 1 तासामध्ये मतदार राजांनी गर्दी केलेली दिसतीये वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरून आणि हे चित्र आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा दिसतंय. आपण येऊया मुंबईमध्ये. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत. ओम, काय नेमकं मुंबईमध्ये आपण ज्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये वातावरण दिसतंय? आपण ठाण्यामध्ये बघितलं, नाशिकमध्ये बघितलं, अनेक ठिकाणी, तसंच बारामतीमध्ये आत्ता मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आता केवळ 1 तास बाकी आहे. तुमच्याकडे काय नेमकं वातावरण आहे? नक्कीच जर आपण पाहिलं तर मी सध्या दक्षिण मुंबईच्या कुलाबा मतदारसंघामध्ये आहे. इथे मतदान क्रमांक जो आहे बूथ क्रमांक 10 वरती मी सध्या आहे, मतदान केंद्रावरती आहे. आपण जर दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर दक्षिण मुंबई हा तसा उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. मलबार हिल असेल, कुलाबा असेल, त्यामुळे या भागात तुलनेनं लोकसभेच्या तुलनेत जर आपण विचार केला तर मतदारांनी फारसा मोठा प्रतिसाद असा दाखवला असं आपण सध्या तरी म्हणू शकत नाही. मलबार हिलमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत जर आपण पाहिलं तर 32 ते 34% मतदान झालं होतं अशी आकडेवारी समोर आली होती. मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर 39% मतदान होतं आणि उपनगराचा जर आपण विचार केला तर 40.89% अशी 2 मतदारसंघातील 2 भागातली मतदानाची आकडेवारी होती. याचा जर आपण विचार केला, जसं यापूर्वी आपली प्रतिनिधी सीमाने सांगितलं, निवडणूक अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण या सगळ्या संदर्भात चर्चा केली की गर्दी न होण्यामागचं नेमकं कारण काय, तर त्यांनी असं सांगितलं की प्रशासनाकडनं लोकसभेच्या वेळेला ज्या काही चुका झाल्या होत्या, ज्या काही यंत्रणा किंवा सुविधा पुरवण्यामध्ये अपयश आलं होतं, त्यामध्ये आम्ही सुधारणा केली आहे. मग प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरती वेटिंग एरियाज असतील किंवा इतर महत्त्वाच्या सुविधा असतील त्या पुरवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. त्यामुळे कुठेतरी मतदारांच्या रांगा या लागल्या जात नाहीयेत आणि मतदार सुलभतेने लवकर येऊन मतदान करून अवघ्यात काही मिनिटांमध्ये आपल्या घरी परत जातात. त्यामुळे मतदारांच्या रांगा न लागण्याचं हे जस्टिफिकेशन निवडणूक शहरामध्ये चांगल्या सुविधा केल्या होत्या आणि त्यामुळे मतदारांची गर्दी दिसत नाहीये. मात्र ग्रामीण भागातलं चित्र वेगळे. शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का जरी कमी असला तरी सुद्धा सोयी सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या बरोबर जाणून घेऊया विशालकडून. विशाल, काय नेमकं संभाजीनगरमधलं शेवटच्या 1 तासामधलं वातावरण दिसतंय? कितपत मतदारांचा अजूनही तितकाच उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद दिसतोय?
अनुपमा, संभाजीनगरच्या नागरिकांना पुन्हा एकदा म्हणण्याची गरज आहे की तात्काळ बाहेर पडा. शेवटचे 50 मिनिटं बाकी आहे. मतदानाचा राष्ट्रीय कर्तव्य तुमचं बजवायला हवं. खरं तर सकाळपासून पोलिंग स्टेशनवर मतदारांच्या मोठ्या रांगा होता. पहिल्या 4 तासात जवळपास 22% इतकं मतदान झालं होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत 48% इतकं मतदान झालं आहे. 5 वाजेपर्यंत एक अंदाजे जवळपास 58% मतदान पोहोचलं असेल असा अंदाज सांगण्यात येतोय. गेल्या वेळेसच्या तुलनेत ही आकडेवारी बरीच चांगली आहे, कारण गेल्या वेळेस ओव्हरऑल संभाजीनगरमध्ये अवघं 61% मतदान झालं होतं. मात्र आता 1 तास अजून बाकी आहे. त्यामुळे निश्चितपणे मतदानाची ही आकडेवारी 67 ते 68 म्हणजे 68% पर्यंत जाईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते. सकाळी गर्दी चांगली होती, 12 वाजेपर्यंत गर्दी होती. नंतर गर्दी तुरळक झाली आणि सध्या मतदार केंद्रावर रांगा फारशा नाही आहेत. शहरी भागात रांगा नाही आहेत, मात्र ग्रामीण भागात वेगळं चित्र आहे. सिल्लोडमध्ये, फुलंब्रीमध्ये या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक आता मतदानासाठी आले. खास करून महिलांची संख्या तिथं खूप जास्त आहे. खरंय विशाल, एकंदरीतच शेवटचा 1 तास हा पॉवर प्ले आहे सर्वच पक्षांसाठी. त्यामुळे कशा पद्धतीने मतदारांना बाहेर आणण्याचं काम करतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट जाऊया नागपूरमध्ये. उपराजधानी नागपूरमधून आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर आहेत. अमर, नागपूरमधलं चित्र काय दिसतंय शेवटच्या 1 तासामध्ये? अगदी बरोबर आहे. आता आपण बघू शकतो दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात आपण आहोत. अजूनही रांगा लागलेल्या, लोक अजूनही येऊन राहिले आहे. जसं आपण सांगितलं, हा पॉवर प्ले सुरू आहे आणि शेवटल्या या तासामध्ये जास्तीत जास्त लोक पोहोचण्याकरता प्रशासनाकडून जे आवाहन करण्यात आलं अजूनही पोहोचताना दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेसच्या तुलनेत जास्त मतदान नागपूर विधानसभा मतदारसंघात होत आहे आणि किंबहुना लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये आता मतदानाचा टक्केवारी नक्कीच वाढलेली दिसून येत आहे. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोलीचं मतदान पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंतच मतदानाचं होतं. 62% आहे. नक्कीच अप्रॉक्सिमेटली हा संपूर्ण आकडा आहे. त्याच्यात आकडेवारीत नक्कीच फरक पडेल, कारण दुर्गम भागावरून आणि ठिकाणावरून रिपोर्ट पोहोचत असतात. पण जे आता अखेरचे रिपोर्ट गडचिरोलीचे आले होते, 3 वाजेपर्यंत मतदान संपलं होतं. 62%पेक्षा जास्त मतदान एकंदरीत 3 पर्यंतच्या आकडेवारीमध्ये तर अमर गडचिरोलीतल्या मतदारांनी खरं तर सर्व शहरी भागातल्या लोकांना आरसा दाखवला असं म्हणावं लागेल. मोठी टक्केवारी दिसतेय. थेट जाऊया पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या बरोबर जोडले गेलेत. निलेश, काय नेमकं पुण्यामधलं वातावरण दिसतंय? शेवटचा 1 तास पॉवर प्ले आहे सर्व पक्षांसाठी. कितपत मतदारांचा आता प्रतिसाद शेवटच्या 1 तासात दिसतोय? नक्कीच खरं तर पुणे शहरामध्ये जे लोकांची गर्दी आहे ती आता कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र उपनगरांमध्ये जी गर्दी आहे ती तशीच आपल्याला पाहायला मिळते, कारण पुणे शहरामध्ये जे प्रशासनाने जे मतदानाचे केंद्र उभं केले होते ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुणे शहरातली जी मतदारांची संख्या आहे ती फारशी आपल्याला कमी दिसते. प्रामुख्याने जर पाहिलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जी आकडेवारी आहे ती वाढलेली पाहायला मिळत आहे. दुपारच्या सुमारासची जी आकडे होती ती साधारण 41.70 अशी आकडे होती, मात्र ती आता वाढण्याची शक्यता आहे. खरं तर पुणे शहराची जी आकडेवारी होती ते गेल्या वर्षी 47 होती, मात्र जी आत्ता आहे ती जवळपास 40%च्या आसपास गेलेली आहे. आणि पूर्ण जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्याची जी आकडेवारी आहे ती पण आता 50%च्या वर क्रॉस करू शकते. एकूणच जर बघितलं तर पुणे शहरामधला जो मतदारांचा जो आकडा आहे तो वाढलेला यंदा आपल्याला पाहायला मिळतोय. खरंय, एकंदरीतच मतदारांचा आकडा पुढच्या 1 तासामध्ये वाढेल. मात्र आता तरी 50%पर्यंत सरासरी दिसते. थेट जाऊया कोल्हापूरमध्ये. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले. प्रताप, शेवटचा 1 तास राहिलाय. कोल्हापूरकरांचा काय नेमका प्रतिसाद दिसतोय? काय 1 तासातलं वातावरण आहे? राज्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवण्याचं काम जे आहे ते कोल्हापूरकर करतात आणि तशाच प्रकारचं चित्र अनेक मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. हे कोल्हापूर शहरातील कोरगावकर जे हायस्कूल आहे तिथलं सेंटर आहे. आपण जर पाहिलं पोलिंग स्टेशनवर झालेली गर्दी बरंच काही बोलून जाते. खरं तर आपण पाहतो की 3 वाजेपर्यंत 54% इतकं मतदान झालं होतं, पण आता आपण पाहतो की ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि 70%च्या पुढे ही मतदानाची टक्केवारी जाईल असं प्रशासनाचं एकूण म्हणणं येत आहे. एकूणच आपण की 7:30-7च्या दरम्यान एक आकडेवारी येईल. त्या आकडेवारीनंतर गेल्या तुलनेनं म्हणजे गेल्या विधानसभेच्या तुलनेनं यंदाच्या विधानसभेमध्ये कोल्हापूरकर अधिक टक्क्यांनी मतदान करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच जर टक्केवारी वाढली तर बदल थोडासा असतो, त्यामुळं राजकीय नेत्यांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे, कारण ह्या अशा ज्या
आहेत त्या प्रत्येक मतदारसंघाच्या बाहेर दिसतात. विशेष करून ग्रामीण भागात याच्यापेक्षा मोठ्या रांगा आहेत. त्यामुळे आपण पाहतो खरे की शेवटच्या कोल्हापूर 1 तासामध्ये ह्या रांगा संपवणं आणि त्यांचं मतदान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आमचे सर्व रिपोर्टर्स जे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या मतदारसंघांवर लक्ष ठेवून सर्वांचे आभार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.